चरण रज लागता संत चरण रज लागता
ईदसे चरित्र केले नारायण ईदसे चरित्र केले
पिपरी सर्व वेदच चरित्र केले नारायण वेदच चरित्र
तुझे वरणे गुणनाम माझी वाणी तुझे वरणे गुणनाम हरे कृष्ण येल्लोरी माझी वाणी तुझे वरणे गुणनाम चरित्र केले नारायणे येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमोदासी न झाले देह भावा स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता
येदसे चरित्र केले नारायणे परांगता गोधने राखिता हे माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु श्री अण्णा महाराजांच्या पुण्यस्मरण समाधी सोहळ्याच्या निमित्ताने तुम्हा सर्व भाविक सज्जन श्रोते मायबापांच्या उपस्थितीमध्ये सर्व ग्रामस्थ भाविकांच्या व भाविक सज्जनांच्या सहयोगामधून सर्व संयोजक मंडळींच्या सुंदर अशा आयोजनामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या मेंढा नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताह सोहळ्यातील आजची ही कार्याची सेवा सद्गुरुनाथ पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्यानिमित्तानं तुकोबरायांच्या गाथेतील 3 चरणाचा अत्यंत महत्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य राज्य शिक्षित तुकोबरायांचा असून या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन आणि अवताराला येऊन केलेली भगवंताने लिहिण्याची पद्धती या 2 गोष्टी महाराज या अभंगामधून सांगतायत। महाराज बोलतात येदसे चरित्र केले नारायणे भगवान श्रीकृष्णाने या दशेमध्ये चरित्र केलं। दशेमध्ये म्हणजे या अवस्थेमध्ये चरित्र केलं। कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये केलं तुकोबराय सांगतात। रांगता पहिलं भगवंतानी चरित्र केलं ते रांगत असताना काही लीला भगवंतानी केल्या। आणि दुसरी गोष्ट तुकोबराय सांगतात गोधने राखिता हे काही लीला भगवंतानी गायी राखत असताना केल्या। रांगताना भगवंतानी काय काय केलं पुतना तृणावर्त आदी सर्व आसुरांचा वध भगवंतानी रांगताना केला। आणि गोधने राखिता भगवंतानी काय काय केलं तर भगवंतानी गायी राखत असताना रासक्रीडा अघासूर कालिया आदी सर्व दैत्यांना यथा योग्य दंड शासन दिलं हे भगवंतानी गायी राखत असताना केलं।
म्हणून ये दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता हे. महाराज बोलतात गोकुळामध्ये या भगवंतांनी अशा पद्धतीनं लीला केल्या, पण पुन्हा मात्र भगवंतांनी गोपाळ वेश सोडला, भगवान मथुरेला गेले. हे सोंग सारिले या रूपे अनंते. महाराजांनी इथं सोंग आणि अनंत अशी शब्द दिलेले आहेत. त्याचं कारण असं आहे, तुकोबराय सोंग सांगण्याच्या निमित्त, सोंग शब्दाच्या निमित्तानं देवाचं तटस्थ लक्षण करतायत आणि अनंत या विशेषणानं भगवंताचं स्वरूप लक्षण करतायत. का? परमात्म्याचं स्वरूप हे अनंत आहे आणि गोपाळ वेश हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. परमात्मा कृष्ण आहे का, राम आहे का, विठ्ठल आहे का, नरसिंह आहे, काय आहे ते याचं तटस्थ लक्षण आहे. एखादा कीर्तनकार काळा आहे का गोरा आहे हे त्याचं स्वरूप लक्षण नाही, पण तटस्थ लक्षण काय झालं, ते फेटा घालतात, कधी फेटा घालतात कधी टोपी घालतात, त्याचं काय असतं. तसं भगवान श्री नारायण कधी कृष्ण आहेत तर कधी राम आहेत तर कधी विठ्ठल आहेत तर कधी अन्य अन्य रूपात आहेत, म्हणून सोंग शब्द वापरला. एखादा अभिनेता एखाद्या चित्रपटामध्ये आपली भूमिका निभवत असताना त्याचा पोशाख बदलतो, त्याचं राहणीमान बदलतो, पण त्याच्या मूळ राहणीमानाशी त्याचा काही संबंध नसतो. तसं भगवंतांनी गोपाळ वेश हे मनानं स्वीकारलेली भूमिका आहे. स्वयं लीलया गोपवेशम दधानम. आपण पांडुरंगाष्टकामध्ये शंकराचार्यांनी देवाला म्हटलेलं ऐकतो, स्वयं लीलया गोपवेशम. भगवंतांनी स्वलीलेनं गोपवेश धारण केलेला आहे, म्हणून ते भगवंतांनी धरलेलं सोंग आहे. अर्थात देवाचा जो जो अवतार आहे तो याचं सोंगच आहे. धरी येली सोंगे अवधी येली पांडुरंगे. म्हणून भगवंतांनी गोपाळ वेशाचं सोंग सोडलं. महा आहे कोण? अनंत. अनंते अनंत परमात्म्याने हे केलं बरं का. परमात्म्याचं अनंत हे स्वरूप आहे, म्हणजे परमात्मा अनंत आहे. अनंत म्हणती माझी स्वामी ते, अनंत गुणत्या ते म्हणूनिया. असा अनंत असणारा परमात्मा तुकोबराय सांगतात. हे सोंग सारिले या रूपे अनंते. काबर गोपाळ वेश भगवंतांनी सोडला, मथुरेला आले. तुकोबराय सांगतात पुढेही बहुत करणे आहे. भगवंताला खूप काही कार्य पुढे करायचं आहे. काय काय करायचं आहे आता त्याची जर लिस्ट सांगायची म्हणली तर तुकोबराय बोलले पुन्हा बालक्रीडा डबल सुरू करावी लागेल. म्हणून काय काय करायचं आहे हा भाग पुढचा झाला, पण कशासाठी बहुत कामं करायची देवाला तर तुकोबराय सांगतात आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने. धर्माची संस्थापना भगवंताला करायची आहे. केला नारायणे अवतार. धर्मसंस्थापना नारायणे धर्मसंस्थापने अवतार केला आहे. भगवंतांनी धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतार धारण केलेला आहे, म्हणून धर्मसंस्थापनेसाठी बहुत कार्य त्याला करायचे. पुढेही बहुत करणे आहे. म्हणून भगवंतांनी मथुरेचा त्याग, आपला गोकुळाचा त्याग करून मथुरेत गेले, पुढे द्वारकेत गेले. त्या भगवंताच्या पुढे लीला झाल्या असं वर्णन करणारा हा तुकोबरायांचा बाळक्रीडा प्रकरणातील असा अभंग आहे. अभंग बाळक्रीडेतला आहे, म्हणूनच याचं ध्रुवपद माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम हे होतं बरं का. जसं हरिपाठाचा नियम आहे की हरिमुखे म्हणा, कुठलंही प्रमाण म्हणा, ध्रुवपद काय तसं बाळक्रीडेचा नियम आहे. कुठलंही प्रमाण म्हणा, अभंग म्हणा, त्याचं ध्रुवपद आहे माझी वाणी तुझे. म्हणून ते ध्रुवपद आपण सर्वजण म्हणतो आहोत. तुकोबरायांचा हा अभंग आहे. आपण सर्वजण कार्याच्या सेवेमध्ये उपस्थित आहोत आणि मग कार्याची सेवा असल्यामुळे भगवंताच्या चरित्राचं चिंतन थोडंसं व्हावं या निमित्तानं हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सद्गुरू श्री अण्णा महाराजांचा हा पवित्र दरबार आहे आणि त्यांच्या दरबारामध्ये अनेक गुणीजन मंडळींच्या उपस्थितीमध्ये खूप मोठी मोठी विद्वान मंडळी समोर बसलेली आहेत. आता त्यांच्या पुढे राहून मी काही बोलावा हा माझा निश्चितच अधिकार नाही, परंतु सद्गुरू अण्णा महाराज, सद्गुरू मारुती बाबा, बापूजी पाटील, गोरोबा काका आदी करून सर्व संत जशी काही कृपा करतील, तुम्हा सगळ्यांची प्रेमशक्ती जशी काही माझ्या पाठीशी आशीर्वाद रूपाने उभी राहील, त्या निमित्तानं ही सेवा मोडक्या तोडक्या शब्दामध्ये होत असलेली सेवा सद्गुरू बाबांच्या चरणी, अण्णा महाराजांच्या चरणी आपल्याला समर्पित करायची आहे. संकल्पित वेळेत थोडक्या वेळेमध्ये सेवा आटोपण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
तुकोबऱ्यांचा हा अभंग आहे. अभंगावर चिंतन करू, एकदा भजन करूया. विठोबा येदसे चरित्र केले नारायणे, येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. जगद्गुरु तुकोबरायांचा एक अत्यंत महत्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया तुम्हा आम्हा सर्वांना भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं प्रयोजन आणि पद्धती या दोन गोष्टीचा विचार या अभंगातून करतायत. वास्तविक पाहता हे कार्याचं कीर्तन आहे, आणि कार्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. परमार्थिक साधना जिथं पूर्णत्वाला येते त्याचं नाव आहे प्रसाद. प्रपंचात केलेले खटाटोप कधी पूर्णत्वाला येतात हो? प्रारब्ध अनुकूल असेल. प्रपंचात प्रारब्ध अनुकूल पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काय करायचं ते करा, यश येणार नाही. अर्थात भाग्याचे निभडसे, उद्दिमाचे निमिसे, संपत्ती जात आपैसे घर दिले. ज्ञानोबराय बोलतात उद्दिमाचे निमिसे. एखादा उद्योग हे निमित्त आहे, पण भाग्याचे निभडसे, सण सुहृद संपत्ती हे तिन्ही एके ठाई मिळती, जय भाग्य धरी उन्नती आपल्या विषयी. म्हणजे भाग्य अनुकूल व्हावं लागतं. प्रारब्ध अनुकूल झाल्याशिवाय प्रपंच पूर्णत्वाला जात नाही. काही काही माणसाचं आयुष्य हमाली करण्यामध्ये गेलेलं दिसतं, पण ते कधी आडतीचे मालक झाले नाही. पण एखादं पोरग जन्माला आल्याबरोबर आडतीचा मालक असतं, कारण मालकाच्या पोटी त्याचा जन्म झाला. अर्थात प्रपंचामध्ये प्रारब्ध अनुकूल असलं पाहिजे, पण परमार्थात प्रारब्ध फळ देत नाही. तर म्हणाला असं कसं म्हणता, आम्हाला प्रमाण पाठ आहे पुण्य फळली, म्हणजे पुण्याचंच फळ आहे की आम्हाला संत भेटले. बरोबर आहे, थोडं याच्यावर विचार साधक बाधक चर्चा होईल, पण तसा जर एकदम सूक्ष्मतेनं विचार केला तर पुण्य किंवा प्रारब्ध संतांची भेट घालून गेली, देवाविषयी प्रेम निर्माण करील, पण आपल्या परमार्थाचं पूर्णत्व नुसत्या प्रारब्धानं होत नाही. जमीन किती मिळावी हा प्रारब्धाचा विषय, उदाहरण सांगतो, पण त्याच्यात पेरल्याशिवाय उगवणार नाही हे जितकं खरं आहे, तसं पुण्याईनं संत भेट होईल, पण मशागत आपल्याला करावी लागेल. तुकोबराय बोलतात निराशेचे मोहन शेत, नाही देत निराशीचे मोहन शेत, नाही देत पिकवगे, प्रारब्धानं सूचनां श्रीमतांगे, हे प्राप्त होईल, परंतु कसावं लागतं त्या प्रारब्धानं कर्मानं संत भेट होईल, पुण्याईनं संतांची प्राप्ती होईल. पुण्याईनं प्रारब्धानुकूल झालं तर जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरी नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे, देवाचं नाम मुखाला येईल.
पण परमार्थातलं पूर्णत्व हे प्रारब्धानं नाही. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर भगवत प्राप्ती कर्मानं होत नाही, कृपेनं होते, कृपेनं. म्हणून परमार्थात प्रारब्ध नाही, प्रसाद महत्वाचा. तुकोबराई एका टप्प्यावर गेल्यानंतर सांगतात, देवा करायचं तेवढं आम्ही सगळं केलंय, आता तुझ्या प्रसादाची वाट पाहतो. आता कर्म संपलं, आता वाट पाहणं सुरू झालेलं. आता दिल्याची वाट, 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 आता दिल्याची वाट. पाहो नाही खटपट, पाहो नाही खटपट, आता दिव्याची वाट, आता दिव्याची वाट, आता दिल्याची वाट, नाही खटपट, आता दिल्याची वाट, आता दिल्याची वाट, आता दिल्याची वाट. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. तुकोबराय सांगतात, आता आम्ही दिल्याची वाट पाहतोय. खटपट संपली याचा अर्थ कर्म संपलं, करायचं सगळं झालं, आता प्रसादाची वाट पाहतोय. पाहे प्रसादाची वाट, द्यावे धोनिया ताट. म्हणून प्रसाद ही परमार्थातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जीवनात परमार्थात काही कमी होईल, काही जास्त होईल, पण प्रसाद चुकू नये माणसानं. मला वाटतं त्या प्रसादालाच डोळ्यापुढे ठेवून आदरणीय दादा उपस्थित झालेले आहेत. सद्गुरू अण्णा महाराजांचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी आहे की नाही, दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. हां, अण्णा महाराजांकडं गोरोबा काकांचा आशीर्वाद घेऊन दादा आलेले आहेत खऱ्या अर्थानं. कारण काकांचा आशीर्वाद घेऊन, प्रसाद घेऊन ते या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आता आपल्याला प्रसाद लवकरात लवकर अण्णा महाराज देतील हा भाव आता आपण हृदयात धारण करू. प्रसाद हा परमार्थातला पूर्ण विराम आहे. नाही तर कितीही प्रयत्न करा, प्रयत्नाला पूर्णत्व प्रसादाशिवाय नाही. जसं प्रपंचामध्ये कल्पना करा, एखादी सरकार दरबारामध्ये आपली कुठं जमीन ॲक्वायर झाली तर त्याचे पैसे मिळावे म्हणून काही फाईल आपली दाखल करावी लागते. ती नुसती फाईल दाखल केली म्हणजे पैसे येतात का हो? त्याची प्रोसिजर व्हावी लागते. आपल्या गावठी भाषेत बोलायला तर मोठ्या साहेबाची त्याच्यावर काय व्हावी लागते? जो काही त्या क्षेत्रातला त्या डिपार्टमेंटचा मोठा असेल त्याची सही व्हावी लागते. त्याशिवाय पूर्णत्व नाही. तुम्ही किती कागद गोळा करा, किती पुरावे गोळा करा, जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत बिल निघत नाही. तसं आपण परमार्थ करणं हे फाईल तयार करणं आहे आणि त्याच्यावर सही होणं म्हणजे देवाचा प्रसाद मिळणं. सही झाली पाहिजे, देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे. आणि तो प्रसाद म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. प्रसादाचं सामर्थ्य अलौकिक आहे. अविद्येचे काळवखे सुदिने अंगे फाके, ते शीतले प्रसादारके जयाचिनी, अशी ही प्रसादाची महती आहे. आता एवढ्या अवघडात जाण्यापेक्षा साक्षात भगवंतानी द्यावा इतका पवित्र हा प्रसाद आहे आणि त्या प्रसादाच्या कीर्तनात आपण आहोत. आता एवढा महत्त्वाचा प्रसाद घ्यायचा म्हटल्यानंतर आपलं पात्र स्वच्छ पाहिजे का नाही हो? मला अभंगाकडे यायचं आहे बरं का, फक्त तुम्ही हो नाही म्हणत चला. एवढा देवाचा पवित्र प्रसाद घ्यायचा म्हटल्यानंतर आपलं पात्र स्वच्छ शुद्ध असलं पाहिजे. कल्पना करा, एखादा भिकारी आपल्या दारामध्ये आला, भाकरी मागायला आला. आता नेमकं आपल्या घरी भाकर नाही, करणारी सुद्धा नाही. का? अण्णा महाराजांच्या काल्याला आलेली आहे आणि त्याच्यामुळं ती जर करणारी नसेल आणि आता प्रसाद तर घ्यायचा आहे, आपलं त्या भिकाऱ्याला काहीतरी वाढायचं आहे, ज्ञानोबरायचा आदेश आहे आपल्याला, अपमानिल्या अतिथी
नेई सुकृताची संपत्ती. म्हणून ठरलं प्रसाद आता त्या भिकाऱ्याला काहीतरी द्यायचं. आपल्या घरी दूध दुभतं भरपूर आहे आणि आपण भिकाऱ्याला सांगितलं बाबा भाकर काय मी तुला देऊ शकत नाही, हां परंतु तुला दूध देतो. काहीतरी साधन घेऊन येतो दूध घेण्यासाठी, त्याच्यात मी तुला दूध देतो. आता ते भिकारीच महाराज, त्याच्याकडे कुठलं पात्र, पाणी द्वये भोगतो ममत्रयंत आहे की नाही. पाणी द्वयात म्हणजे 2 हातात भिक्षा मागणारा याचक, त्याच्याकडे कुठलं दूध घ्यायला भांड. इकडं तिकडं बघितलं, तिथंच एखादी पडलेली बाटली होती, पाण्याचीच होती. म्हणजे तुम्हाला वेगळं काही वाटायला नको हो म्हणून आधी क्लिअर केलेलं बरं. तिथं बाटली होती, ती बाटली भिकाऱ्यानं आणली आणि आपल्या सांगितलं वाता याच्यात दूध. आता रस्त्यावर पडलेली कुठली तरी बाटली घेऊन तो आला, आपण लगेच त्याच्यात दूध ओततो का हो? त्याला काय सांगतो आधी, हे बाबा कुठतर पडलेली आहे, याला काय कर स्वच्छ धुवून घे. म्हणजे नुसतं दूध जरी वाढायचं म्हणलं तरी बाटली कशी पाहिजे, बोला की जरा, स्वच्छ पाहिजे की नाही. आता दुसरी गोष्ट, त्यानं बाटली स्वच्छ धुतली आणि आपल्यासमोर अशी बाटली धरली, पण त्याचा अशक्तपणा वय झालेला असल्यामुळे त्याचा जर असा हात हालत असेल, आपण दूध ओतू का हो? का बरं? आपल्याला माहिती आहे बाटली स्वच्छ आहे, पण जर हात हालत असेल तर वरून दूध ओतल्यानं ते बाटलीच जाणार नाही. म्हणजे दुसरी गोष्ट काय पाहिजे, बाटली स्थिर पाहिजे, स्थिर ओतण्यासाठी. आता 2 गोष्टी झाल्या. आता तिसरी गोष्ट, बाटली स्थिरही आहे, स्वच्छही करून घेतलेली आहे, पण बाटलीचं टोपणच काढलेलं नसेल तर आपण दूध ओतू का? तिसरी गोष्ट, त्याचं टोपण काढलं पाहिजे, म्हणजे अनावृत्त ती बाटली असली पाहिजे. आता मला तेच इकडं लावायचं आहे. देवाचा प्रसाद घ्यायचा म्हटल्यानंतर आपलं मन सुद्धा स्वच्छ पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं मन स्थिर पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपल्या मनाला कसलंही आवरण नसलं पाहिजे. टोपण म्हणजे आवरण, अर्थात अज्ञान नसलं पाहिजे. म्हणजे यालाच शास्त्रीय भाषेमध्ये मल विक्षेप आणि आवरण रहित मन झालं पाहिजे. यालाच तुकोबरायच्या भाषेमध्ये तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम. मल विक्षेप आणि आवरण रहित हे मनरूपी वाळवंट व्हावं, तेव्हा देवाचा प्रसाद प्राप्त होईल. पाहे प्रसादाची वाट द्यावे दोहोनिया ताट, द्यावे दोहोनिया ताट, द्यावे दोहोनिया ताट. पाहे प्रसादाची वाट द्यावे दोहोनिया ताट, द्यावे दोहोनिया ताट, द्यावे दोहोनिया ताट. प्रसाद घेण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट आहे, द्यावे धोनिया ताट. मनरूपी पात्र स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे मन निर्मळ असलं पाहिजे, हाच त्याचा अर्थ आहे की नाही. मन निर्मळच नसेल तर किती जरी चांगलं देवाचा प्रसाद मिळाला तर काय उपयोग आहे. जरा आपल्या शेतकरी भाषेत बोलतो, सुंदर आमरस केला पण खरकट्या भगुन्यात केला. खरकट्या पातेल्यात किती जरी चांगला आमरस केला तरी काय उपयोग आहे का? त्याचा उपयोग होणार नाही. अर्थात आमरस होणार नाही असं नाही, पण त्याची पाहिजे तशी चव राहणार नाही. तसं देवाचा प्रसाद मिळायचा म्हटल्यानंतर आपलं बघून स्वच्छ पाहिजे, म्हणजे अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे. निर्मळ अंतःकरणाशिवाय देवाचा प्रसाद उपयोगाला येत नाही. मग महाराज आता सांगा आम्ही चित्तशुद्धीसाठी काय करावं? आता वेदांतानं त्याला वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया सांगितल्यात. मला काही त्या भानगडीत पडायचं नाही. वेदांतिक माणसं पुढं बसलेली आहेत आणि त्यांच्या पुढं काय तर चुकीचं सांगून कशाला गोत्यात येऊ मी. त्यापेक्षा सरळ सांगायचं झालं तर देवाचं चरित्र श्रवण करा, चित्त शुद्ध होईल. मला अभंगाकडे यायचं आहे म्हणून असं घेतो. चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्म, नैमित्तिक कर्म वगैरे सांगितलेलं आहे शास्त्रांनी. विहित कर्माचं आचरण करावं योग्यच आहे. ते काही चुकीच्या गोष्टी आहेत का? पण हे सगळं आम्हाला कळत नाही महाराज. कशाला विहित कर्म म्हणावं, कशाला निषिद्ध कर्म म्हणावं, कसं ते
फलास्वादाचा त्याग करून करावं. कसं ब्रह्मार्पण भावानं ते कर्म केलं पाहिजे आहे की नाही, कसं अकर्ता बुद्धीनं ते कर्म केलं हे कळत नाही आम्हाला. एवढं कळत नाही ना. मग संतांनी सांगितलं, सोपं सांगतो, या इकडं. काय? पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या धारे गोजरिया, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. भगवंताच्या चरित्राचं श्रवण चिंतन केल्यानं अंतकरण पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. पहिली गोष्ट झाली, मन स्वच्छ व्हावं. देवाचं चरित्र श्रवण करा, मन स्वच्छ होईल. आता दुसरी गोष्ट आहे, मन स्थिर व्हावं. स्थिर व्हायचं असेल तर तरी देवाचं चरित्र श्रवण करा, मन स्थिर होईल. कसं होईल? एका वाक्यात मला सांगा, मन अस्थिर कशामुळं होतं? 3 गोष्टी सांगतो फक्त. भूतकाळातला एखाद्या गोष्टीचा शोक झाला की माणसाचं मन अस्थिर होतं. भविष्य काळातली कशाची तरी चिंता मनाला लागली की मन अस्थिर होतं. आणि वर्तमान काळातला कशाचा ना कशाचा तरी मोह निर्माण झाला की मन अस्थिर होतं. बरोबर आहे की नाही? पुढचं भय, मागचा शोक आणि वर्तमानातला मोह, या तिघाच्या काचाट्यात सापडलं की मन अस्थिर होते. महाराज, देवाचं चरित्र श्रवण करा, भविष्य काळातली भीती राहणार नाही, भूतकाळातलं शोक राहणार नाही आणि वर्तमान काळातला मोह राहणार नाही. एकच श्लोक त्याला भागवतातला प्रथम स्कंधातला पुरेसा आहे. यस्याम वैश्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पद्यते पुंस शोकमोह भयापहा. शोकमोह भयापहा. शोकमोह आणि भयाचा नाश करणारं भगवंताचं चरित्र आहे. ते चरित्र श्रवण करावं असा महाराजांचा आग्रह आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनात देवाचं चरित्र सांगावं. आणि तिसरी गोष्ट आहे, आता आवरण गेलं पाहिजे. कसं जाईल आवरण? म्हणले, ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही. बरोबर आहे की नाही? कुठल्याही गोष्टीचं अज्ञान जायचं असेल तर त्या गोष्टीचं काय झालं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. मग म्हणले, देवाची चरित्र श्रवणानं ज्ञान होईल का? होईल महाराज. कसं होईल? देवाचं आश्वासन आहे, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम दधामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. म्हणजे देवाचं चरित्र श्रवण केलं, चित्त शुद्ध झालं. देवाचं चरित्र श्रवण केलं, चित्त स्थिर झालं. देवाचं चरित्र श्रवण केलं, देवानीच आपल्याला ज्ञान देऊन आपलं आवरण गेलं. म्हणून काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. तुकोबर आहे. म्हणून सांगतात की देवाचं चरित्र काल्याच्या कीर्तनात सांगावं. 3 गोष्टीचा आपण विचार केला. जसं दूध घ्यायचं म्हटल्यानंतर बाटली स्वच्छ पाहिजे, स्थिर पाहिजे आणि टोपण काढलेली पाहिजे, तसं देवाचा प्रसाद घ्यायचं म्हटलं की मन स्वच्छ पाहिजे, मन स्थिर पाहिजे आणि मनातला ज्ञान गेलं पाहिजे. देवाचं चरित्र श्रवण प्रेम भावानं करा.
तो परमात्मा नक्की आपल्या चित्तातल्या सर्व विकारांचा नाश परमात्मा करतो. कसं काय? त्याचं श्रवण केलं की मनच त्याच्या ठिकाणी इतकं गुंतून जातं की कामक्रोधादी विकाराला तिथं जागा राहत नाही. म्हणले बरं, त्याची अनन्य भावानं अशी भक्ती केली, चरित्र श्रवण केलं, गायन केलं की तो परमात्मा आपल्या चित्ताचं हरण करतो. श्रीराधिकाया हृदयस्य चौरम नवांबुज श्यामल कांती चौरम. काय पुढं? पादाश्रितानाम समस्त चोरम. जे याच्या चरणाचे आश्रित झाले त्यांचं सगळंच चोरणारा हा परमात्मा आहे. देवाची एक खून करावे वाटोळे, आपणा वेगळे राहो निधी. पादाश्रितानाम समस्त चौरम चौराग्रगण्यम पुरुषं नमामि. म्हणून मल विक्षेप आवरणादी दोषाचं हरण तो परमात्मा करतो. म्हणून तुकोबराय सांगतात, कालेच्या कीर्तनात देवाचं चरित्र सांगावं. आणि म्हणूनच बाळक्रीडा प्रकरणातील अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा या इहलोकात अवतरित झाले. कशासाठी अवतरित झाले? आता लक्षपूर्वक म्हणा. अभंगाचं शेवटचं चरण आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. 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 अवतार केला नारायण अवतार. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंतानी कशासाठी अवतार धारण केला? धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान अवतरित झाले. देवाच्या अवताराचं हे प्रयोजनच आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता इथं काही वेळेला चिंतन करताना असं करावं लागतं की देव अवताराला येतो ते 3 कामं करण्यासाठी. कोणते कोणते? परित्राणाय साधूनाम 1, विनाशाय च दुष्कृताम 2 आणि धर्म संस्थापनार्थाय 3. पण जर मुळात जाऊन अभ्यास केला तर हे कारण 3 नाहीत, एकच आहे. धर्म संस्थापनार्थाय परित्राणाय साधू. म्हणले बरं, धर्माची संस्थापना करण्यासाठीच साधूचं रक्षण आणि धर्माची संस्थापना करण्यासाठीच दुष्टाचं निर्दळन. म्हणजे मुख्य एकच आहे, धर्म संस्थापनार्थ आहे. म्हणजे भगवान धर्माच्या रक्षणासाठीच अवताराला येतो. प्रमाण अनेक आहे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी.
रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. अनेक प्रमाणे धर्म काय अभंग धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळसी भक्तजना. परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी अवताराला येतो आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने. एक प्रश्न निर्माण होतो महाराज, धर्मरक्षणासाठी देवानी अवतार घ्यावा, धर्म एवढा महत्वाचा आहे का? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, कोणत्या धर्माचं रक्षण करायसाठी परमात्मा अवताराला येतो? का हिंदू देवता हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी, मुस्लिम देवता मुस्लिम धर्माचं रक्षण करण्यासाठी, ख्रिश्चन देवता ख्रिश्चन धर्माचं नेमका धर्म कोणता रक्षण करायचा? तर त्याचं उत्तर असं आहे, धर्म कुठला जातीवाचक नाही. धर्म हा शब्द कोणाशी सापेक्ष नाही. खरं तर इंग्लिशमध्ये या शब्दाला पर्यायी शब्द नाही. आपण रिलिजन म्हणतो की नाही, त्या शब्दाचा आणि धर्म शब्दाचा अर्थ फार मोठा फरक आहे. जसं योग शब्दाला इंग्लिशमध्ये शब्द नाही, योगाला इंग्लिशमध्ये योगच शब्द आहे, तसं धर्माला इंग्लिशमध्ये शब्द नाही. चुकूनही तुम्ही रिलिजन म्हणजे धर्म असं म्हणत जाऊ नका. कारण आपल्या वैदिक सनातन धर्माने जो धर्म शब्द जगाला दिलाय तो कुठला जातीवाचक रिलिजन म्हणजे सापेक्ष धर्म झाला तो. पण इथं तसा तो धर्म नाही. हा धर्म एक वेगळ्या पद्धतीनं संतांनी सांगितलेला आहे. कोणता धर्म रक्षण करतो परमात्मा? ज्याचा त्याचा एक विशेष धर्म आहे. प्रत्येकाचा एक धर्म आहे विशेष. मुलगा म्हणून मुलाचा एक वेगळा धर्म आहे, बाप म्हणून एक बापाचा धर्म आहे, पती म्हणून पतीचा धर्म आहे, देश नागरिक म्हणून नागरिकत्वाचा एक धर्म आहे, परमार्थ पथावर चालणारे आपण म्हणून पारमार्थिक धर्म आहे. धर्म वेगळे वेगळे आहेत आणि तो एकाच व्यक्तीच्या भोवताली फिरणारा शब्द आहे. सोप्या एकाच भाषेत सांगू का धर्म म्हणजे काय? आपण आपल्या जागेवर राहणं म्हणजे धर्म आणि आपली जागा सोडून वागणं म्हणजे अधर्म. मग तो ख्रिश्चन का हिंदू घेणं देणं त्याच्याशी नाहीच आहे. धर्म काय? आपली जागा धरून जा. आता काही लोकांनी धर्म अशा शब्दांना नाव दिलं की त्यांची जागाच नाही आहे की नाही. बापाला ज्यानं आपल्या हातानं मारावं त्याच्या समाधीवर हार चढवायला माणसं जातात. आता त्याला कसा धर्म म्हणावा ही अडचण आहे महाराज मोठी. कसं धर्म म्हणून स्वीकारावं त्या गोष्टी? आपण आपल्या जागेवर राहणं हा खरा धर्म आहे. आपली जागा न सोडता आपल्या ज्या विहित गोष्टी आहेत त्या विहित गोष्टी करणं हा खरा धर्म आहे की नाही. जगाला प्रेम समर्पित करणं हा धर्म आहे. कशातही न गुंतता जगावर प्रेम करणं हा खरा धर्म आहे. नुसतं प्रेम करणं धर्म नाही. नुसतं प्रेम तर आपलं बायको लेकरावरही आहे, पण ती माया आहे. गुंतायचं कशातच नाही, पण प्रेम सगळ्यावर करायचं त्याचं नाव धर्म आहे. असं आता ते विशेष बोलायला तेवढा वेळ आपल्याकडे नाही. देवाच्या चरित्राकडे आपल्याला चालायचं आहे पुढं. त्यामुळं एवढं लांबवण्यापेक्षा सरळ बोलायचं झालं, जेव्हा माणसं आपली जागा सोडून वागायला लागतात तेव्हा अधर्म जगात वाढतं. शब्दाचा शब्द पाळत नाही. मित्राला मित्र, भावाला भाऊ, बहिणीला बहीण म्हणायचं सोडून देतात. त्याला म्हणावं धर्म लोक. आणि अशी जर अवस्था अराजकता स्वैराचार लोकात माजला तर सुख नावाची गोष्ट या जगातून निघून जाईल. देखे स्वधर्म जरी लोपता तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशाचा. दिवा विजला म्हणजे किती वेळानं अंधार येतो. त्याच क्षणी, तसं ज्या क्षणी या जगातला धर्म निघून जाईल त्या क्षणीच सुखही निघून जाईल आणि दुःखही. म्हणून देव जगाला आपल्या आपल्या यथा योग्य जो ज्याचा धर्म आहे तो त्यानं पाळला पाहिजे. शिक्षकाचा एक धर्म आहे, कीर्तनकाराचा धर्म आहे, गायकाचा धर्म आहे, मृदंगवादकाचा धर्म आहे, संयोजकाचा धर्म आहे. काय धर्म आहे? काय धर्म आहे ती पुन्हा कधीतरी पटांगण करू. धर्म आहे का नाही सांगा. कीर्तनकाराचा धर्म आहे नवनवीन अभंगाचा अभ्यास करावा, प्रमाणाचा अभ्यास करावा, जगाला संतांचं तत्वज्ञान सांगावं. नवनवीन नाही,
तेच का होईना पण समाजाला कळेल अशा भाषेत हा कीर्तनकाराचा धर्म आहे. संयोजकाचा काय धर्म आहे? लोकाला जे आवडतं ते कीर्तन ठेवण्यापेक्षा लोकाला जे गरजेचं आहे ते कीर्तन ठेवणं हा धर्म. काही मला अपेक्षित नाही, एक बोलण्याचा भाग आहे. आजकाल कसं झालं की लोकाला काय आवडतं त्याच्यावर कीर्तन होऊ लागली. कीर्तनकाराचा हा धर्म नाही. संतांची वचनं जगाला सांगणं हा कीर्तनकाराचा धर्म आहे. लोकाला काय बी आवडतंय, उद्या कीर्तनात सिंथ लावा म्हणून लोक बोलतील, म्हणतील का नाही? पुन्हा म्हणतील प्याड लावा कीर्तनामध्ये. काय हे करायचं कीर्तन करा, लावणी मदन श्रुती काल घोष. आता लय स्वराचा अभ्यास वाढला म्हणून हार्मोनियम एक्स्ट्रा वाढली त्याच्यात, तशी ती सुद्धा नियमात नाही. कीर्तनात हार्मोनियम नियमात नाही, पण स्वराचा अभ्यास वाढला लोकांचा. हरकत नाही, एक काळानुसार काही गोष्टी बदलाव्या, काही बदलाव्या, सगळ्याच नव्हे की नाही. हा धर्म आहे कीर्तनकारांचा असं की लोकाला काय बी आवडतं. पॅन्टीवर विना घ्यायला आवडतं, कसं करा पॅन्टीवर विना घ्यावा का? आज विना पॅन्टीवर आला, उद्या कीर्तनकार पॅन्टीवर येते, चालेल का? चालणार नाही. म्हणून सांगण्याचा हेतू कीर्तनकाराचा धर्म, सांप्रदायिकाचा धर्म, संयोजकाचा धर्म, सेवकांचा धर्म आहे, त्या कार्यकर्त्याचा धर्म आहे की अगदी शिस्तबद्ध सगळं नियोजन करावं, हा त्यांचा धर्म आहे. गायकाचा धर्म आहे, वेगवेगळ्या चाली देवाच्या चरणी समर्पित कराव्या, रोज वेगवेगळी चाली म्हणाव्या, वेगवेगळी प्रमाण म्हणावी, देव आनंदी होईल असा चाली म्हणावी, हा त्याचा धर्म आहे. शेतकऱ्याचा धर्म आहे त्यानं शेती करावी, नोकरदाराचा धर्म आहे इमानदारीनं नोकरी करावी, शिक्षकाचा धर्म आहे पोरांना शिक्षण देता देता संस्कार द्यावे, हा शिक्षकाचा धर्म आहे. सध्या शिक्षण वाढले पण संस्कार कमी झाले, म्हणजे याच्यावर कुठल्याच मायबापाचं लक्ष नाही. आता हे माझं तुम्हाला पटायचं नाही, आता ना बी पटलं तर तुमचं नाईला जर ऐकावं तर लागणारच आहे. पण शिक्षकाचा हा धर्म आहे की त्यानं फक्त पोरांना शिक्षण देऊ नये तर त्याच्याबरोबर त्याला त्याचे संस्कार द्यावे, शिस्त द्यावी. महाराज पूर्वी शिक्षक रस्त्याला चालला म्हणजे फार माझं नाही, आमच्या सुद्धा लहानपणी, तुमच्या तर लहानपणी तर त्याच्यापेक्षा जास्त शिक्षक रस्त्याने निघाले तर पोरं आशय पळायचे, कुणाच्या घरात, ज्याचं जवळ घर असेल त्याच्या घरात घुसायचे, असं नाही की आपल्या घरात घुसायचे. हा दरारा आता राहिला नाही का? शिक्षण वाढलं, संस्कार वाढले नाही. पोरं मार्कवंत झाली, गुणवंत नाही. अभ्यास करायचा विषय आहे, साधक बाधक चर्चा करायचा विषय आहे. जाऊ द्या, मला सांगायचं काय, असं ज्या वेळेला होतं लोकात स्वैराचार वाढतो, लोक अनीती मार्गाने चालायला लागतात, अन्यायाच्या मार्गाने जेव्हा जगात प्रवृत्ती करायला लागतात तेव्हा देवाला जगाच्या सुखाची काळजी, आणि म्हणून परमात्मा अवताराला येतो आणि जे दुष्ट प्रवृत्तीचे स्वैराचारी लोक आहेत त्यांना दंड देतो. असताम क्षितिभुजाम शास्ता, भागवतातला श्लोक. मल्लानाम निर्नृणाम नरवर स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो, विस्मरण होऊ लागलं मला, गोपानाम स्वजनो असताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु मृत्युर्भोजपतेर्विराड विदुषां तत्त्वं परम योगिनां कृष्णेनां परदेवतेति विदितो रंगं गतः साग्रजा. भगवंताच्या कशा कशा रूपाचं दर्शन लोकांना गोकुळात मथुरेत झालं त्याचं वर्णन करणारा श्लोक आहे. त्यातला मला सांगायचा आहे तो असताम क्षितिभुजाम शास्त्र. असंच लोकांना तो शास्त्र म्हणून दिसू लागला. देवाचं कामच ते आहे. जे अन्याय्य मार्गाने चालणारे लोक आहेत त्यांना दंड द्यावा, अन्याय्य मार्गाने चालणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करावं, हा देवाचा नियम आहे की नाही. जे अन्यायाच्या मार्गाने समाजाला बहिर्मुख करायलेले लोक आहेत त्यांचं इन्काउंटर करावं, आणि जे न्याय्य मार्गाने चालणारे आहेत मग ते एखाद्या वनवासातले जरी असले तरी त्यांना राष्ट्रपती पदावर बसवावं, ही देवाची पद्धत आहे. विठोबा
सांगण्याचा हेतू माझा काय आहे, जास्त वाढवायच नाही. उगाच कसं आहे, दिला इशारा जाता जाता जास्त करायचं नसतात काही गोष्टी. असो, माझा विषय काय सुरू होता, देवाची ही कार्यपद्धती आहे. देव दुर्जनाचा संहार करतो आणि सज्जनाला प्रोत्साहित करतो, रक्षण करतो, हे की नाही, ही देवाची कार्यपद्धती आहे. म्हणून भगवान या इहलोकात अवतरित झाले, धर्मरक्षणासाठी अवतरित झाले. होते तोपर्यंत दुर्जनाचा संहार आणि सज्जनाचं रक्षण करून धर्मरक्षण केलं, आणि भगवंताच्या लीला संहारणाच्या नंतर धर्म जगात जिवंत राहिला पाहिजे, यासाठी भगवंतांनी ज्ञान रूपानं गीता दिली आणि चरित्र रूपानं भागवत दिलं. तेच चरित्र भगवंतांनी कसं केलं तर कवड्या भंडाच्या प्रथम वेदसे चरित्र केले नारायण, वेदसे चरित्र केले नारायण, वेदसे चरित्र केले चरित्र केले नारायणी रामलता बोधने राखीत आहे. तुकोबाई सांगतात भगवंतांनी या दशेत चरित्र केलं. एक रांगताना केलं, दुसरं बाई राखीताना केलं. कसं केलं याचा आपण विचार करू. मधली चाल झाल्याच्या नंतर करू. सांगा काय करा, एका आवर्तनात म्हणा, कारण आपल्याला 1 वाजता थांबायची. यदसे चरित्र
तुझा गोधन राखिताय राखिताय माझे वाणी तुझा वर्णी गुणा नाम माझी वाणी तुझा वर्णी गुणा नाम प्रेम काही करा प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही विठोबार बोला सर्वांनी हातानं टाळी सुखानं भजन करा येदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिता हे. आता थोडं अभंगाच्या अक्षराचा एवढाच आधार घेऊ. येदसे चरित्र केले आणि मग देवाच्या चरित्राचा आपण विचार करू. भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा मथुरेमध्ये झाला. भगवान देवकीच्या उदरी 8व्या क्रमांकानं प्रगट झाली. इतिहास सर्वांना माहिती आहे. पापी लोकांची प्रवृत्ती वाढली. पृथ्वीनं ब्रह्मदेवाला जाऊन घराणं सांगितलं. भागवतात आलाय विषय हा सगळा, पण संस्कृत कळत नाही म्हणून नामदेव महाराजांनी त्याचा छाया अनुवाद केलेला आहे. एकदम जशास तसं वर्णन केलेलं. जसं भागवतात वर्णन आहे तसं नामदेव महाराजांनी बाळक्रीडेत वर्णन केलेलं आहे. आपलं देवाच्या जन्माच्या प्रसंगात वर्णन केलेलं आहे. कृष्ण जन्माच्या काय झालं, सगळे देवतांना जाऊन गायीनं सांगितलं की म्हणे असं असं पाप वाढलेलं आहे, मला भार सहन होत नाही. सर्व देव एकत्रित येऊन क्षीरसागराच्या तीरावरती आले आणि करिता ते स्तवना पुरुष सुक्ते पुरुषम पुरुष सुक्तेन उपतस्थे समाहिता. भागवतानी नामदेव आहे बघा संगती. आणि मग आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसे करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गाई भक्ता. हे कोणाचं वचन आहे? नामदेवरायाचं. आणि तेच आकाशवाणीनं सांगितलं. वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्प्रियार्थम हि संभवंतु सुरस्त्रिया. सांगितलं. सर्व देवता समाधान झाले. कंसानं वसुदेव देवकीचा विवाह लावून दिला. विघ्न झालं. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मान्या भरवसा बोलण्याचा. अस्यास्त्वाम अष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. आकाशवाणी झाली. कंसानं वसुदेव देवकीला कारागृहात टाकलं. 6 मुलं मारली. 7वा योग मायेच्या द्वारा बलराम दादाचा गर्भ रोहिणी मातेच्या उदरात संकर्षित केला. म्हणूनच बलराम दादाचं एक नाव संकर्षण आहे. मायेला भगवंतांनी आज्ञा दिली यशोदेच्या उदरात राहा. भगवान देवकीच्या उदरात आले. काळ म्हणजे
वेळ पूर्ण झाली. श्रावण महिना वद्य पक्ष अष्टमी तिथी बुधवार रोहिणी नक्षत्र मध्य प्रहर आपलं मध्यरात्र जन्माचं नक्षत्र भगवंताचं रोहिणी आहे. महाराजांनी वर्णन केलेलं दशरथे मारिला तोची होता मास वर्षा ऋतुवासे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवाराशे शुकसंगतसे परीक्षित. रोहिणी नक्षत्र 2 प्रहरी रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा. अशा पद्धतीनं भगवंताचं येण्याचा काळ निश्चित झाला. मध्यरात्री 12 वाजता श्रावण वद्य अष्टमीला भगवान प्रगट झाले. चतुर्भुज रूपात वसुदेव देवकीला दर्शन दिलं. वसुदेव देवकीनं भगवंताची स्तुती केली. स्वर्गातल्या देवतांनी 9 वेळा सत्य शब्दाचा प्रयोग करून भगवंताची स्तुती केली. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनिम निहितम च सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. झाले की 9 मोजलो का? बरं मी मोजूनच उभारलो की हां तुम्ही हां म्हणावं. तर मग भगवंतानी अशी अवतार स्थिती भगवंतानी चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. वसुदेव देवकीला त्यांच्या पूर्वजन्माचा इतिहास सांगितला आणि वसुदेवाला सांगितलं वसुदेवा जरी मी तुमच्या उदरी जन्माला आलो असलो तरीही माझं बालपण बघायचं सौभाग्य तुम्हाला नाही. मला नंदवाड्यात गोकुळाला घेऊन चला. तिथं आदिमाया शक्ती जन्माला आलेली आहे तिला घेऊन वापस या. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेविते आणि येथे असं सांगितलं. देवानी बालरूप घेतलं. आईनं दूध पाजलं. देवाला उचलून डोक्यावर घेतल्याबरोबर उचलीला कमळापती पायीची बंधनं तुटली. रस्ता मिळाला. सैनिक मूर्छित अवस्थेत पडलेले दिसले. पुढं गेले. यमुनेनं पाणी वाढवलं. भगवंतांनी चरणस्पर्शानं आश्वासन दिलं माय माझं दर्शन करायची एवढी काही करू नको. जन्माला आल्याबरोबर लेकरानं बापाच्या नाका तोंडात पाणी घातलं असा इतिहास होईल. म्हणजे वसुदेव मी 11 वर्ष तुझ्याच प्रांगणामध्ये आता खेळ खेळणार आहे. यमुनेनं वाट दिली. पलीकडे गेले. देवाला ठेवलं. माईला उचललं घेऊन आले. माईच्या द्वारा कंसाला धोक्याची सूचना दिली. इकडं दुसऱ्या दिवशी जेव्हा गोकुळात बातमी कळाली की नंद बाबाला मुलगा झाला सगळ्या गोकुळात आनंदी आनंद आहे. गोकुळीच्या सुखा किती आनंद आहे. त्या आनंदाला पारावार नाही. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास लक्ष्मीचा वास झाला म्हणजे पैसा खूप झाला का? नाही नाही. पैसा ही लक्ष्मी नाही महाराज. आपली ही चुकीची मान्यता होऊन बसली की श्रीमंती म्हणजे लक्ष्मी. नाही. पैसा जर लक्ष्मी असती तर अर्थम अनर्थम भावय नित्यम शंकराचार्य म्हणाले नसते. अर्थ अनर्था सारिखा तुकोबराय म्हणाले नसते. येतय पंचदश अनर्था भागवतकार म्हणाले नसते. जिथं धन आहे तिथं लक्ष्मी नाही. मग काय आहे? अवदस आहे अवदस. जिथं धन आहे तिथं क्लेश आहे. जिथं धन आहे तिथं भांडण आहे. जिथं धन आहे तिथं चोरी आहे. जिथं धन आहे तिथं संघर्ष आहे. हे आहे का ते? म्हणून नीचपण बरवे देवानं चले कोणाचं. धन लक्ष्मी नाही. मग लक्ष्मी काय आहे सांगतो. लक्ष्मी समाधान ही लक्ष्मी. शांती ही लक्ष्मी आहे. खरी लक्ष्मी ही आहे. म्हणून वारकऱ्यानं तरी कमीत कमी शांती समाधान रूपी लक्ष्मीला स्वीकारावं. एवढा असेल तर कीर्तनाला येतो असं म्हणू नये. ती लक्ष्मी नाही महाराज. ती लक्ष्मी नाही. ती काय? गोकुळात भरभराट आली. दूध दुभत वाढलं गायींचं. लोकांच्या मनातलं परस्परातलं वैर द्वेष मत्सर संपून गेला. सगळे गुण्या गोविंदानं त्या गोकुळामध्ये नांदू लागले. हेच लक्ष्मीचं येणं आहे. श्रेयत इंदिरा शश्वदत्त. सगळ्या गोकुळात आनंदी आनंद साजरा होऊ लागला. कंस मात्र देवाला मारण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना आखू लागला. पुतना तृणावर्त शकटासूर महाबळ आदी दैत्यांना देवाला मारण्यासाठी पाठवलं. भगवंतानी सगळ्याचा यथोचित समाचार घेतला. बळाचा प्रयोग होत नाही त्यावेळेला महाबळ नावाचा दैत्य तो ब्राह्मण नव्हता. दैत्य होता. पण त्याला ब्राह्मणाचा वेश चढवला मग पाठवून दिला. म्हणून वैकुंठवासी पद्माकर महाराज भादेकर महाराज म्हणायचे तो ब्राह्मण नव्हता तो बामन होता. कारण वेशभूषा ब्राह्मणाची आहे. कर्म ब्राह्मणाचं नाही. संध्या करीत नाही.
शुद्ध आचार विचार सांभाळत नाही तो बामण आहे, ब्राह्मण नाही, तो बामण आहे. असो, ब्राह्मण कोण आहे ज्याचा काय आचार शुद्ध. महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचं भाग्य आहे. साखरे महाराजांना म्हणावं ब्राह्मण. काय जीवन महाराज, काय वाङ्मयीन सेवा. एकदा किशोरजी व्यास आम्ही बसलो होतो, मी दर्शनाला गेलो होतो. आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज ते म्हणे, जर वारकरी संप्रदायातली वाङ्मयीन सेवा सगळ्यात मोठी कोणाची आहे तर ती साखरे महाराजांची. आणि आपलं मेंढ्याचं हे सौभाग्य आहे की मेंढ्याला महाराज कितीतरी वेळा आले, हे की नाही. हे आपलं भाग्य आहे महाराज. काय वाङ्मयीन सेवा आहे ती. ते कीर्तनं सांगितले, कानात गेले, ध्यानात राहिले तर राहिले, नाही तर गेले मावळून. पण वाङ्मयीन सेवा 100 बकान 1 लिखा. महाबळ आला, महाबळ देवाला मारण्यासाठी. नंदबाबांनी पद्माकर बाबाच्या भाषेत सांगतो बरं का हे सगळं आता, पद्माकर महाराजांच्या. काय त्याचा थाट केला म्हणे नंदबाबांनी. बसायला पाठ, पाटीला पाठ, उदबत्तीचा घमघमाट, भलता त्याचा थाट. असा बशिवला तो भट. आणि मग विचारलं, महाराज आमच्या पोराचं भविष्य सांगा. बघितलं, आता तो मारायलाच आला होता देवाला, त्यानं सांगायला सुरुवात केली. अरे 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 काय अवचिन्हे बहुत, लेकराची अंगे अवचिन्हे बहुत, नेहो निगरते तर घालायसी. याला लय अवचिन्ह आहेत म्हणे, हे सगळ्या कुळाचा नाश करील, अमुक करील तमुक करील सांगू. देवाला राग आला नाही. का आला नाही म्हणजे मारायलाच आलंय असंच म्हणणार. आता ही देव गपचूप ऐकून घेत होते. म्हणले महाराज याची शांती सांगा. शांती एकच आहे ह्याला. काय, गावाच्या बाहेर शिवावर न्या, 10 फुटाचा खड्डा करा आणि ह्याला पुरून टाका जिवंत. नंदबाबा म्हणले, महाराज असं म्हण नका. परवाच गर्गाचार्य आले होते. गर्गाचार्य तर म्हणले, लई चांगला माणूस आहे तुमच्या घरी. ते म्हणे, त्याला काय कळते, गर्गन कालचं पोरग. गर्ग चुकला गणिताशी, आहे की नाही, अमंगळवाणी नाही बोलीला, पुनरपी बोलीला. गर्ग तो चुकला गणिता. गर्गाला गणित लागलं नाही म्हणे त्याच्या ग्रहदशेचं, त्याच्यामुळं चुकीचं सांगितलं त्यानं. देवाला हे सहन झालं नाही. देवाची निंदा किती बी करा, देवाला काही वाटत नाही. पण भक्ताची निंदा झाली की त्याला सोसत नाही. हरिभक्ताची कोणा न घडावी निंदा, सहत गोविंदा नाही त्याची. राग आला, घरातल्या सगळ्या वस्तूला सांगितलं, चला करा देव बाप्पाची पूजा. आणि मग विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. काय महाराज अवस्था झाली. तसाच कस्तरी जीव वाचवून पळत गेला. न कंसाला धोक्याची सूचना सांगितली. बरं नाही बाबा, त्याचा वैर, त्याचं वैर सोडून दे, त्याचं काहीच दिसत नाही पण कुठे बी लागतंय म्हणून. अशी पद्धत झाली. कंस इकडं घाबरतोय. देव मात्र आता मोठे झाले. मोठे होता होता भगवंत आता रांगू लागले. रांगता रांगता भगवंताने एक दिवस माती खाल्ली. आईला 14 भुवनाचं दर्शन मुखात घडविलं. सा तत्र ददृशम विश्वम जगतस्थानम चखम दिशा. भागवतकार वर्णन करतात. मोठी लीला आहे. आता ते एक एक लीला, एकच लीला दरवर्षी सांगितलेली बरी आहे. आता ह्या वर्षी महाबळाची सांगितल्या, पुढच्या वर्षी पुतणीची सांगू, त्याच्यावर पुढं मग अजून कोणतं जमलं तर बघू. तर अशा लीला भगवान करू लागले. भगवान जास्तच खोड्या करू लागले. आईला ते माती खाऊन 14 भुवनाचं दर्शन मुखात झालं. देवाच्या लक्षात आलं, आईला जर आपली महिमा कळाली तर आई आपल्याला लेकरू समजायचं सोडून देव समजे. आणि जे प्रेम भोगायसाठी आपण या इहलोकात अवतार घेतलाय, भोळेपणा लागे, भीक मागे, आई हे कान्ह्या म्हणायचं सोडून देईल, ओ देवा म्हणेल. आणि अवताराची मजा राहायची नाही. म्हणून भगवंतानी लीला केली आणि भगवंतानी आईवर माया टाकली. वैष्णवीम यतनोन्मायाम पुत्रस्नेहमयीम विभू. काय शुकाचार्य वर्णन करतात. वैष्णवी मायेचा प्रयोग भगवंतानी आईवर केला. ही भक्तासाठी स्पेशल माया ठेवली आहे देवा, आहे की नाही. वैष्णवीम यतनोन्मायाम, मायेचा प्रयोग केला. आईला देवाचा अधिकार कळला नाही. आई म्हणू लागली, माझं पोरग चिटकुळ झाले, चिटकी करायला शिकले, तोंडात माती दिसायचं तर जग दिसायलंय. ही देवाची माया. पुन्हा आईनं देवाला उखळाला बांधलं, विमलार्जुनाचा उद्धार केला. आता देव चालू फिरू लागले, गावात खोड्या करू लागले, आईकडे घराने येऊ लागले. पहिल्यांदा आईनं दुर्लक्ष केलं. सगळ्या गावानं ज्यावेळेला घरानं सांगितलं, मग मात्र आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईसे ऐकता घरानी
यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकुनी, एका विनवी जनार्दनी, काय ऊन एका करी तुशी चोरी, असं म्हणून आई रडली. देवाला वाईट वाटलं. 1 महिना देवानं खोडी केली नाही, पण गोपाळाची उपासमार होऊ लागली. पुढाऱ्यानं राजकारण सोडलं की कार्यकर्त्याची लई उपासमार होते. तसं झालं ते गोपाळाचं. सगळे गोपाळ म्हणले, देवा तुम्ही दही दूध चोरायचं बंद केलं, आता आमच्या तब्येती बिघडायला त्याला कसं करा. 2020 आणि 21 मध्ये बऱ्याच महाराज मंडळीच्या तब्येती बिघडल्या. कोरोनामुळे नाही, घरचं खाल्ल्यामुळे बिघडलं. असं अहो, रोज एका गावचं पाणी प्यायची सवय लागलेली, सगळी बेजारी उठलं की सुटलं रोज घरातच. काय काय तर कीर्तन करायला रोज संध्याकाळी बायकोनच नारळ प्रसाद दिल्यावर झोप यायची. म्हणा काय नारळ घेतल्याशिवाय झोपायची सवयच नाही. काय करावं त्याला. असं विनोदाचा भाग आहे, लई मनावर घेऊ नका खरं असलं तरी. असो. आणि मग भगवंतानी कुठवर आलं तर आपलं गोपाळ उपाशी मारायलेले पाहिले. देवाला वाईट वाटू लागलं. देवाने सांगितले, तुम्हाला पोटभर खाऊ घालतो, फक्त एक काम करू, दुपारच्या वेळेला माझी आई झोपलेली असताना आमच्या घरी जाऊ, फक्त पायाचा आवाज होऊ देऊ नका आणि तोंडानं बोलू नका, हळूहळू चाला, कोणी कोणासे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो. दुपारच्या वेळेला प्रवेश केला. पोट भरेपर्यंत गोपाळ गप्प होते, पण झाले मग पोट केला गड्यांनी बोभाट. आई उठली, प्रत्यक्ष देवाला चोरी करताना पाहिलं. सांगितलं, कान्ह्या सगळ्या गावानगरानं सांगितलं मी लक्ष केलं नाही, आता मात्र तू गावात राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधाना. देव दुसऱ्या दिवशी गाई घेऊन निघायच्या तयारीत. सगळे गोपाळ आले, म्हणले, देवा तू वनात तर आम्ही गावात नाही, आम्ही सुद्धा तुझ्याबरोबर वनातच येऊ, जिकडं तू म्हणशील तिकडं येऊ. 40 दिवस जरी गुवाहाटीला आपलं म्हणजे वृंदावनाला राहायची वेळ आली तरी आम्ही तुझ्याकडे येऊ. म्हणजे ते चुकून आलं माझं, सांभाळून घे जा. जरा तब्येत बरी नसल्यामुळे होते असं. तर मग ते सगळे गोपाळ वृंदावनात गेले आणि भगवंतांनी तिथं वेगवेगळे खेळ खेळले. गोपाळांना भूक लागली. गोपाळ म्हणले, खांदी भार पोटी भूक. आता तू का म्हणे आता खेळ मोडावा, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या. भगवंतांनी सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. सर्व गोपाळांना भोवताली बसवलं, एका पंक्तीला बसवलं आणि आपण मध्यभागी उभे राहिले. आणि सामाजिक समतेची क्रांती भगवंतांनी काल्याच्या निमित्तानं द्वापार युगामध्ये आणली. ही सामाजिक समतेची क्रांती आणली भगवंत. वारकरी संप्रदायात म्हणूनच सर्व एका मंडपाखाली बसतात, त्याला कारण ही समतेचा संप्रदाय आहे. तो का म्हणे याती हो का तयाची भलती, आहे की नाही. इथं जातीपातीचा विषय संप्रदायात येत नाही. नाही तर अण्णा महाराज कुठल्या वर्णाचे, मारुती महाराज आणि बापूजी पटले 3 संत आपल्या परिसरातलं त्रिकूट आहे. त्रिकूट आहे की नाही. नाही म्हणजे हरिदास अण्णा, मारुती बाबा आणि अण्णा महाराज हे समकालीन त्रिकूट आहे. आणि 3ही वेगळे वेगळे, पण एकत्रित एका मंडपात बसायचे, एका म्हणजे संप्रदायाच्या सावलीत बसायचे. हे संप्रदायाचं समतेचं रूप आहे. ज्या लोकांना वाटतं की वारकरी संप्रदाय पुरोगामी नाही, त्यांनी हे लक्षात धरावं. अरे खरं पुरोगामित्व तर संप्रदायाकडे आपल्याकडे आहे. ज्यांना याच्यावर विचार करायचा आहे त्यांना एकट्यात भेटा, म्हणजे निवांत सविस्तर चर्चा करता येईल. त्याच्या कीर्तनात बोलता येणार नाही सविस्तर. काही लोकांना वाटतं पुरोगामी म्हणजे काय, कुठला धर्म न मानणं, कुठला संप्रदाय न मानणं म्हणजे पुरोगामी. नाही नाही नाही, तुम्हाला कोणाला तरी मानावंच लागतं तर तुम्ही पुरोगामी व्हा. मग तुम्ही म्हणाल आम्ही नाही मानित कुठला धर्म, कुठला धर्म मानित नाही ह्या संघटनेला मानता का नाही, मग तुम्ही कशाचे पुरोगामी, मग कशाचे पुरोगामी तुम्ही. अर्थात पुरोगामित्व बोलण्यातून सिद्ध होणार नाही, वागण्यातून सिद्ध झालं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायानं शेकडो वर्षापासून वागण्यातून पुरोगामित्व जगाला दिलेलं आहे. ज्ञानोबरायाच्या संत मांदियाळीत काय फक्त एकाच वर्णाचे संत नव्हते. ज्ञानोबरायाच्या संत मांदियाळीत गोरोबा काका संत होते, नामदेवराया शिंपी असून संत होते,
सावता महाराज माळी असून संत होते, नवे नवे चोखोवर आहे महार असून सुद्धा संत होते. ही वारकरी संप्रदायाचं पुरोगामित्व आहे. अजून सांगतो ऐका, शौनकादी ऋषी कान्यकुब्ज ब्राह्मण ऐकायला बसतात आणि सूत महाराज सांगायला बसतात. हे आपल्या संप्रदायाचं पुरोगामित्व आहे. व्यास महर्षी लिहितात आणि समग्र वैदिक परंपरा त्याला प्रमाण मानते. हे आपलं पुरोगामित्व आहे. व्यास ब्राह्मण आहेत का? काही लोकांना वाटतं ही ब्राह्मणाचा खेळ आहे सगळा. नाही महाराज, अहो या लोकांनी तर संप्रदाय टिकवून ठेवला आहे. ज्या काळात आपल्यावर हिरवे झेंडे लागले होते त्यावेळेला आपला संप्रदाय कोण टिकवलाय? या लोकांनी आपापल्या घरात साधना संध्या करून तर आपली वैदिक परंपरा जिवंत ठेवली आहे. नाव ठेवू नये या परंपरेला. हां, आता कसं आहे, एखाद्या अँगलनं बघायला लागलं की दोष दिसतो, पण कुठल्याही गोष्टीला दोष ठेवायचा असेल तर सर्वांगानं त्याचा अभ्यास केला पाहिजे. सर्वांगानं अभ्यास केला. एकाच पद्धतीनं कसं बोलतं? ज्ञानोबारायानंतर महाराष्ट्रामध्ये हा संप्रदाय टिकवायला 287 वर्ष एकही समर्थ साधू भेटला नाही. भेटले पण आपापल्या घरात बसून होते, म्हणजे गुहेत राहिले, चिंतनात राहिले. ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले की 11व्या वर्षी मोहम्मद तुगलकानं हिरवा झेंडा लावला देवगिरीवर. रामराज्याचं राज्य संपलं. बघा इतिहास काढून, मी इतिहास सांगायला उभा नाही इथं, पण त्यावेळेला संप्रदाय टिकणं किती कठीण होतं. नाथ बाबा पर्यंत माणूस भेटला नाही. 287 वर्षानंतर नाथ बाबा ज्ञानोबारायांना भेटले. ज्ञानोबाराय तर वाटच बघत होते नाथबाबा प्रगट होण्याची. आणि मग ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरासी. बस सांगण्याचा हेतू काय माझा, हा संप्रदाय समतेचा आहे, सर्वांना स्वीकारणारा संप्रदाय आहे. इथं जातीपाती आणू नये, सगळं विसरून परमार्थात आलं पाहिजे. तुका म्हणे याती हो का तयाची, शालिग्राम विष्णुमूर्ती संत हो का. आणि हे मी पदरचं बोलतोय असं कृपया समजू नका. हे देवानी द्वापार युगामध्ये आपल्याला आचरण करून शिकवलं की काला सगळ्याच आहे, म्हणून सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि भगवंतांनी तो काला साजरा केला. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणवमस्वन गवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृत हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशते बहुजे यज्ञ भुगबाल केली. असा काला भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी साजरा केला. तोच काला सद्गुरू अण्णा महाराजांच्या दरबारात त्यांच्याच कृपाछत्राखाली आणि अनेक दिव्य प्रगट अप्रगट दिव्य संत चेतनांच्या या उपस्थितीमध्ये, आता आपल्या डोळ्याला दिसत नाही म्हणून गोष्ट वेगळी, परंतु अनेक संत इथं उपस्थित आहेत आज, जो की आपल्याला काला प्राप्त होणार आहे. दादांच्या हस्ते काल्याचे 2 अभंग होऊन काल्याचा प्रसाद सर्वांना प्राप्त होईल. सर्वांनी शांतता बाळगावी. शेवट चाल सांगा. वारकरी शिक्षण संस्था दारफळ माग कामेगाव म्हणतील. आहे तुका मने धर्म संस्थापन, आहे तुका मने धर्म संस्थापन, आहे तुका मने धर्म संस्थापन, आहे तुका मने धर्म संस्थापन. आहे तुका मने धर्म संस्थापन, आहे तुका मने धर्म संस्थापन, आहे तुका मने धर्म संस्थापन. केले नारायणी अवतार, केले नारायणी अवतार, माझी वाणी तुझे भरणी गुणनामा, माझी वाणी तुझे
संस्थापन आहे तुका म्हणे धर्म संस्थापना आहे तुका म्हणे धर्म संस्थापना केले नारायणे अवतार केले नारायणे अवतार माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम केला नारायणे हार केले नारायणे अवतार वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम. उत्तमी येवती जीवानी तुझे वर्णी गुण नाम जीवानी तुझे वर्णी गुण तुझे
असे देई प्रेम काही कळा 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 असे देई प्रेम अनेक वर्षापासून ज्या क्षणाची आपल्याला अत्यंत अंतरंग ओढीनं प्रतीक्षा होती ते म्हणजे भगवान श्री रामप्रभूचं अयोध्या नगरीमध्ये मंदिर उभं राहत ही प्रत्येक भारतीयाच्या हृदयातली भावना होती आणि तो क्षण आता जवळ आलेला आहे. उद्या जानेवारी महिन्यातल्या 22 तारखेला प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या राम मंदिरामध्ये होणार आहे. आणि हा फार मोठा उत्सव, हा फक्त अयोध्येचा उत्सव नाही, प्रत्येक भगवत भक्ताच्या हृदयातल्या संकल्पपूर्तीचा हा उत्सव आहे. म्हणून सर्व साधू संतांनी एक नियम, आता सगळ्यांना तर अयोध्येला जाणं शक्य नाही, जाणं योग्यही नाही, कारण व्यवस्था बिघडावायसाठी जायचं का त्यासाठी गुरुजींशी आमची चर्चा झाली. आचार्य श्री गोविंद विगजी महाराजांचे जे अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, परवा कार्तिकी वारीमध्ये आळंदीत भेट झाल्यानंतर चर्चा झाली. गुरुजींचा आदेश आहे, अर्थात सर्व साधू संतांचं म्हणणं आहे की मोजक्या संतांना अयोध्येला बोलवलं जाईल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा होईल.
पण मग आपण काय करायचं? खाऊन झोपा काढायचं नाही. अनेक पूर्वजांचं तिथं बलिदान गेलं, अनेकांचं आयुष्य त्या कार्यासाठी समर्पित झालेलं आहे. आपलं कर्तव्य आहे की इथंच राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा उत्सव गावागावात, त्या निमित्तानं गावोगावी काय नामस्मरण होईल, दिंडी होईल, वेगवेगळ्या प्रकारानं जशी आपल्याला भगवंताची सेवा त्या दिवशी करता येईल सर्वांनी करावी. पहाटे प्रभात फेरी काढावी, अन्नदान करावं, जमत शक्य असेल तर कीर्तनाची आयोजन करावी. समजा ते काही इतका सहज विषय नाही. भजन करावं आणि तिथं तर उत्सव कसा 10 दिवस चालणार आहे. आपल्याला जसं शक्य होईल सर्वांनी सेवा करावी. आता इथं सूचना द्यायचं कारण इथं फक्त मेंढ्यातलेच भाविक आहेत असं नाही. पंचक्रोशी नाही, दशक्रोशी आपण 50 खेड्यातून सगळेजण गोळा झालेलो आपापल्या गावात हा संकल्प पूर्णत्वाला न्यावा. प्रभात फेरी सकाळी, प्रभात फेरी म्हणजे दिंडीची प्रभात फेरी काढावी, भजन करावं त्या दिवशी दिवसभर, किंवा जसं ज्यांना शक्य होईल कुणी प्रसाद द्यावा, कुणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आयोजन करावं आणि तो उत्सव संपूर्ण भारत देशात साजरा व्हावा हा सर्व संतांचा आग्रह आहे. आपल्याही गावोगावी ते उत्सव व्हावे, सर्वांनी तसं आयोजन करावं ही सर्वांना विनंती आहे. आणि आपण ते सगळं आयोजन कराल असा ठेवून थांबते वेळ झाली. आता विठ्ठल जय जय
सर्व